येवल्यात गांजा तस्करीचा येवला शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून 4 किलो गांजासह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवसृष्टी येवलासमोर सापळा रचून लक्झरी बसच्या माध्यमातून गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना 4 किलो गांजासह ताब्यात घेण्यात आलं आहे। या कारवाईमुळे शहरात अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गांजाची तस्करी, गांजा विक्री तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवर यांनी दिली आहे। दरम्यान या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असून न्यायालय त्यांना योग्य ती शिक्षा देईल। येवला पोलीस स्टेशनला यापूर्वी नेमणुकीला असलेले एएसआय गांगुर्डे यांना खबर मिळाली होती की एका खाजगी ट्रॅव्हलच्या बसमध्ये एक इसम लाल रंगाच्या बॅगेमध्ये गांजा घेऊन चाललेला आहे। ती खबर त्यांनी पीसी सांगळे यांना दिली। सांगळेंनी ती रात्र गस्तीचे अधिकारी अंमलदार यांना पास ऑन केली। त्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे पीआय अनिल भवारी, पीएसआय लोखंडे, नायब तहसीलदार, भरारी पथक आणि येवला शहर पोलीस स्टेशनचे नेमणुकीला असलेले अंमलदार सतीश मोरे, राधाकिशन सांगळे, नवनाथ गायकवाड, दीपक मुंडे, कांदळकर या लोकांनी सापळा रचून सदर इस्माला त्याच्याकडे असलेल्या गांजासहित ताब्यात घेतले। त्याच्याकडे साधारण 4 किलो 230 ग्राम गांजा मिळाला। त्या गांजाची आजची मार्केट व्हॅल्यू 1 लाखाच्या घरामध्ये आहे। हा गांजा त्याने त्याचा मित्र जो सराईत गुन्हेगार आहे गणेश परदेशी राहणार येवला याच्याकडून घेतलेला होता। हे दोघं मिळून गांजाची तस्करी करतात। या गणेश परदेशीला यापूर्वी धुळे पोलिसांनी अटक केलेली आहे। यांच्याकडून अजून सुद्धा काही गुन्ह्यांची उकल होण्यासाठी मदत मिळेल। या दोघं आरोपींच्या विरोधामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनला एनडीपीएस ॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा पुढील तपास पीएसआय मोहिते करत आहेत। पुढे या संदर्भातले बरेच गुन्हे उघडकीला येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे। येवला शहर पोलीस स्टेशनने आज गांजाची तस्करी करणारे 2 इसमांना ताब्यात घेतले आहे। त्याची पार्श्वभूमी अशी की येवला शहर येथे पूर्वी कार्यरत असलेले एएसआय गांगुर्डे जे आता डीएसपी मालेगावला आहेत यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संभाजीनगर येथून आलेल्या बस क्रमांक MH09 EM 9207 मधून लाल रंगाच्या बॅगेतून एक इसम गांजाची तस्करी करणार आहे। त्यांनी ही माहिती येवला शहर पोलीस स्टेशनचे गोपनीयचे कर्मचारी गणेश सांगळे यांना कळवली। गणेश सांगळे यांनी त्वरित जे FST पथक SST पथक कार्यरत आहे आणि आमच्या नाकाबंदीचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ही माहिती कळवली आणि त्यांनी ती गाडी थांबवून त्याच्यातनं तो लाल बॅगवाला जो प्रवासी होता त्याला ताब्यात घेतलं। तर त्याचं नाव रितेश रामदास पटेल जो राहणार येवल्याचा आहे आणि त्याच्या झडतीमध्ये 4 किलो 230 ग्रॅम हे आम्हाला गांजा मिळून आला। मग त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा गांजा त्याला मुंबई येथे पोच करण्यासाठी गणेश सुरेशसिंग परदेशी ह्या येवल्यातल्या एका सराईत गुन्हेगारांनी दिला होता अशी माहिती दिली। हा जो गणेश सुरेशसिंग परदेशी आहे याच्यावर यापूर्वी सुद्धा धुळे येथे अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे। आता यांनी जो गांजा आणला तो ते धुळे येथून आणल्याचं सांगतायत, परंतु आरोपी सराईत आहे त्याच्यामुळे याची शहानिशा करणे तसेच तो मुंबईला कुठे पोच करायला जाणार होता याचा सुद्धा शोध घेणे आहे। आणि याद्वारे एक मी अवैध धंदे करणारे नशेचे धंदे करणाऱ्यांना आव्हान देऊ इच्छितो की याच्यातून कोणाची सुटका नाही। येवला शहर जे आहे, येवला तालुका आहे हा आम्हाला नशामुक्त करायचा आहे आणि त्यामुळे अशा अवैध धंदे करणाऱ्यांनी आपलं बसताना आवरावं, अन्यथा त्यांना जेलची कोठडी हवा खावी लागेल।